मला माझ्या वाड्याच्या कडेने झाडं लावायचं होतं. आता कशाला झाडं लावायचे वाड्याच्या कडेने? म्हणजे कसे झाडं असल्यावर आतमध्ये गेलेला माणूस आणि बाहेर आलेली बायको नाही पाहिजे. म्हणून तर तुला इथं उरळी कांचनला डोंब्याच्या नर्सरीत आणलंय. कसं नुसतं मायला काय लांब लचक झाड मुंडा आहे ह्याचा. अरे एकच नाही, अरे 100 पेक्षा जास्त जंगली झाडाच्या व्हरायटी त्या नुसत्या शोच्या. नळभाऊ हे बघा दाड दोडोप झाड दिसते, ह्याच्यातनं काय सुद्धा दिसणार नाही कोणाला. मायला 200 पॅकिंग करून टाका. बर पण आपा हा. एवढा मोठा झाडाचा बुंदा कसा न्यायचा? हे ट्रक मध्ये आणून पोच करतात आणि लावून बी देतात. तू नुसती ऑर्डर टाक, तुला काय करायचं बाकीचे. बाबा अजून एक व्हरायटी पॅक करूया. हा, चल करू. भाऊ ज्यायला ह्याला दाट दुडूप कुठं काय दिसलं की गोष्ट तिथं. निळभाऊ आयला अरे हे तर काय करतोय आतमध्ये? भाईला केवढं मोठं ह्याचं पान म्हणतोय, पान लय मोठं. आपा ह्याची 200 झाडं बुक करून टाका. खायला म्हणजे तुम्हाला एका पानाच्या अन्नच काय नाही दिसलं पाहिजे. हा म्हणजे कसं कधी वाड्यात कधी झाडात हालतय का? भाईला हालं नाही तू. आता तुझ्यात नेट नाही राहिलं पहिल्यासारखं. निळ भाऊ कशाला नादी लागतो एवढ्या मोठ्याच्या? म्हणलं 200-300 झाडं बुक करा, पण लय मोठी लय महाग असतील. अरे 5 आणि 7 वर्षाचे झाड 1.5 2 आणि 2.5 हजार रुपयाला फक्त. हा माग बे काय नाही, 200 रुपयापासून झाड आहे इथं. आपा बुक करून टाका. या इकडं. हे काय लगेच आता बुक करू. हे आपा जाऊ दे रे. बसला का नीट जाम? बसलो जाम धरून बस, नाही तर दोस्तार गुत्ताच निळ भाऊ. नाही अरे ते आपल्या ऑडियन्सला सांग की कुठे हे उरुळी कांचनला यायचा, डोंबे नर्सरीत कृष्णा नर्सरीत यायचं इथं झाड न्यायला. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर नंबर दिलाय. हे जाऊ दे रे. जाऊ दे चल.